नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी यांचा गेल्या 2 महिन्यांपासून पगार व 1 वर्षाचा PF तसेच बोनस थकीत असून धुळे महापालिका व संबंधित ठेकेदार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आज सफाई कर्मचाऱ्यांनी केला. धुळे महानगरपालिकेच्या असलेल्या कचरा व्यवस्थापन डेपो या ठिकाणी शेकडो सफाई कर्मचाऱ्यांनी 2 महिन्याचं थकीत वेतन द्या, अन्यथा उद्यापासून कामबंद आंदोलन करू असा इशारा देत धुळे महानगरपालिका व संबंधित ठेकेदार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मी शंकर जाधव, मी घंटागाडी ड्रायव्हर आहे. आम्ही धुळे महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना CI2 संलग्न डॉक्टर DL कराड, राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्याध्यक्ष C2 यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आंदोलन करीत आहे. आमचं आंदोलन करण्याचं मुख्य विषय म्हणजे 2 महिन्याचं थकीत वेतन बाकी आहे आणि मागील 3 वर्षाचा बोनस व मागील 1 वर्षाचा PF सुद्धा अजून टाकलेला नाही आहे. आमचं कायद्याने 7 तारखेच्या आत पगार देणे कायद्याने बंधनकारक असून सुद्धा आम्हाला वेळेवर पगार दिलेला जात नाही आणि 2 महिने झाले त्याच्यानंतर आमच्या पगाराची चर्चा होते. तोपर्यंत आम्हाला पगार मिळत नाही. आमची सर्व कामगारांची उपासमारीची वेळ आलेली आहे. आमचे महानगर प्रशासनाला एकच विनंती आहे का आमच्या किमान वेतन जे 2 महिन्याचं बाकी आहे ते लवकरात लवकर 2 महिन्याचं वेतन थकीत लवकरात लवकर दिले जावं ही विनंती आहे. आणि याच्या पुढे जर आमचा पगार वेळेवर दिला नाही तर याच्या पुढे मोठे धरणे आंदोलन आम्ही करणार आहोत. आमचे डॉक्टर DL कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही CI2 ही युनियन आमची आहे. तर आमच्या युनियनतर्फे आम्ही सर्व कर्मचारी 170 कर्मचारी आहे. तर आमच्या 170 कर्मचारी आणि घंटागाडी धुळे शहरात 70 आहे. या सर्व घंटागाड्या पूर्ण धुळे शहरात जात असतात. जर या धुळे शहरात या घंटागाड्या गेल्या नाही तर आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल. या प्रश्न निर्माण झाला तर याच्यासाठी पूर्ण प्रशासन धुळे महानगरपालिका हे जबाबदार राहील. याचा आमचं कर्मचाऱ्यांचा काही दोष राहणार नाही. कारण आम्हाला जर वेळेवर वेतन मिळत नाही तर आम्ही करणार काय. आमचे कोणाचे घर भाडे आहे, कोणाचे भाड्याचं घर आहे, कोणी आमच्या हप्ते राहता, कोणाचं हे राहता, आमच्या शाळेच्या फी राहत्या मुलांच्या. जर आम्हाला वेळेवर वेतनच आमचं हॉस्पिटल दवाखाने यांचं इतर आमचं रोजच्या रोज दवाखान्याचं काही ना काही निघत असतं. आमच्या लहान मुलांचं दवाखाना, आमच्या काहींच्या घरात वयस्कर आहे. आम्ही स्वतः आम्हाला हँडग्लोज वगैरे देत नाही. आम्ही बिना हँडग्लोज मास्क वगैरेचं काम करतो. आम्हाला अचानक काही लागण्याची भीती असते. अपघात झाला तरी आम्हाला काही ना काही निघत असतं. ती सुविधासुद्धा आम्हाला काही मिळेल नाही. आम्हाला किमान वेतन मिळते पण ते पण वेळेवर मिळत नाही. 2 महिने झाले, 3रा महिना लागून जातो तरी आम्हाला वेतन मिळत नाही. आमची धुळे महानगर प्रशासनाला आणि ठेकेदाराला एकच मागणी आहे. आमचं वेतन हे वेळेवर 7 तारखेच्या आतच मिळालं पाहिजे. हे कायद्याने बंधनकारक असून सुद्धा महानगरपालिका कुठलीही कारवाई करत नाही. जर महानगरपालिकाने ठेकेदारावर कारवाई केली नाही तर याच्या पुढे आम्ही सर्व 170 घंटागाडी कर्मचारी आमची धुळे महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना C2 संलग्न ही सर्वात मोठं आंदोलन करेन. आणि धुळ्यात जर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर याच्यासाठी धुळे महानगरपालिकाच जबाबदार राहील. आमच्या CI2 तर्फे आता हे आंदोलन आमचं जोपर्यंत 2 महिन्याचं वेतन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार. जर आमचं येत्या 1 किंवा 2 दिवसात आमचं वेतन मिळालं नाही तर आम्ही हे आंदोलन कंटिन्यू असं चालू राहणार. आमचे एकच मागणी लवकरात लवकर आमचं वेतन देऊन देणे, बस. लाल सलाम. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.